हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथे ना सकाळ झाली आमची, तर मी पण उठले आणि माझ्या आधी माझं लेकरू उठून बसले आणि त्यांनी मला उठवले, उठ मम्मा लवकर. आणि ना त्याचं असं आहे, रात्रीचं जागतो, म्हणजे पहाटेपासून जागतो थोडं दिवस उगेपर्यंत. आणि त्याच्यानंतर आता तो जागाच होता, म्हणजे झोपलाच नव्हता. आता इथून पुढे झोपेल तो आणि रात्र होईपर्यंत झोपेल. मग थोडं मध्ये उठून आणि मम्मीला बरोबर त्याला जागवायचं, माहिती कसं जागवायचं. झोपात शिव झाला त्या घर होता पप्पा वर कसं डोळे उघडून पाहते. आपल्या घरी चालायचं. बघा जायचं बाबा बरोबर. ते ओळखीचा आवाज त्याच्या मी आवाज घालतात त्याच्या बोलले का रडतो. तर बाबा आल्यावर पप्पाची आठवण असं डर काय येतो त्याला. बाबा आल्यावर त्याला असं वाटतं पप्पा असते ना, तर मग घे ना पप्पा बरोबर मी गेला असते. नाही त्याच्या भावाला ते असं काही बोलून देत नाही. हळू बाळाला लागेल. चालले आता मम्मी करते बाळाला रेडी. हे तर मागच लागतंय पोरग. मी पण रेडी झाले. शिवयाची काही गरज नाही. हा चल चाललोय त्याला सारखी झोप लागते, सारखी झोप लागते. गागा दादाच्या घरी जायचंय. दादाच्या घरी जायचंय काय. तू चुप करावं लागेल ना बाळाला. तुला नव्हतं दिलं लहानपणी अशी इथं टचक नाही का? बरं ठीक. थांब गाडीत. ग्रामपंचायत पेडा पेडा हा ना. तिथं कोणीच नाही राहत जावं आणि त्याच्यामुळं म्हणजे ना पहिल्या महिन्याचं तिथं डिलिव्हरी झाली ना, मग ते म्हणले ते बालतज्ञ डॉक्टरने आला, मग तिकडे घ्या तुमच्या. नाही जाऊ दे मग फोडते. सोनीचं एक बाळ आहे ना. हा ना, मागच्या आणि गुरुवारी मग हे आहे का काय कार्ड भेटेल का? कार्ड फाईल वगैरे तुझ्या मग तुम्ही दिलेलीच नाही. डोस घेऊन झाले आमचं आता. सरकारी डोस घेतला आता बाळ रडलं नाही एवढं. हुशार बर. हे आमचं कोण इकडं शाळा आहे. पतंग तिथं पतंग आहे. काय रे विरा? हा तुला घ्यायचा विरा विरा. ही जम्पर वाली बाई मला बोर कर. चला चला चला. पाहिलं. नाही काही त्यांचे जम्पर द्यायचे, काजे बटन करायचे. जम्पर झाले का? हा त्यांचे जम्पर द्यायचे. त्या सुशेवाईच्या काजे बटनच राहिलेले फक्त. तर बघ आपलं दुकान, हे आमचं दुकान, पाठीमागचं घर, पोलीस स्टेशन. जुनी जागा. आता आम्ही ना बसलो इथं दाजी फळं घेण्यासाठी. भुसा गाठी आणि कारखाना म्हणजे दुरळा चालू झाला का कारखाना चालू झाला म्हणा.
डेंजर असं प्रदूषण राहतं आमच्या गावात. एवढं प्रदूषण कुठंच नसन राहत. झाडांवर पुण्यात बघितलं का? सुद्धा नसन. नाही त्या झाडांची पानं बघितलं पानं त्याच्यावर डायरेक्ट मातीचे थर आहे. डायरेक्ट थरच्या थर लागत. हॉस्पिटल मधून आलोय आणि इथं मम्मी करते माझ्यासाठी जेवण तयार. आणि बराच टाइम झाला आता. 11 वाजून गेले ना. 12 वाजले. आज आम्ही ना लवकर गेलो होतो 10:30 वाजता. आणि आम्हाला यायला थोडा लेट झाला. गर्दी पण होती. आम्ही ना वॅक्सिन घेऊन आलोय. बाळाला झोपी लावलंय आणि मम्मी करते इथं जेवण. मी आता आहे ना इथं अंड्याची भाजी बनवते, उकडून अंड्याची. आणि आम्ही ना बरेच लवकर गेलो. आता 12 वाजले यायला. हा ना, जे आता दीदी तुला किती भूक लागली असेल ना. भूक लागली आता मग मम्मी त्याच्यामुळे पटकन आता हिला ते लाडू करायले खायला, ते खात नाही. हे नको, ते नको, ही भाजी नको, ती भाजी नको. लाडू खाते मी कधी कधी. उठून गेल्यामुळे ना थोडं रूम मध्ये पण खूप जास्त पसारा पडून राहिला. बाळाते वगैरे आणि थोडीशी क्लिनिंग करायची बाकी. इथं बाळाते वगैरे त्याच्या घड्या घालून ठेवायचे, धुतलेले ते. आणि बाळाला इथं जुळीत टाकलंय आणि मग बाळ मस्त खेळतंय इथं. तर इथे ना मम्मीने ना बाळाचे सगळे कपडे मस्तपैकी ना धुवून वाळत घातलेले आहे. तर एकदा आहे ना एक कमेंट आली होती की तुमच्या विहिरीला पाणी नाही आहे का, मग तुम्ही टँकर वापरता का. तर ना विहिरीला पाणी आहे, पण ते ना आम्ही शेतीसाठी वापरतो आणि ते पाणी ना असं डेली यूज करण्याच्या लायकीचं नाही. म्हणजे खूप असं हे अशुद्ध पाणी आहे. तर ते आम्ही फक्त असं शेतीच्या कामासाठी वापरतो. छोटं लेकरू खेळत आहे आणि त्याला शिवान सांभाळत होता. लांबून तर इकडे ना शिव त्याला सांभाळतोय. मी माझी पर्सनल कामं करत होते, ब्रश वगैरे, चहा. आणि शिव त्याच्या शेजारी बसला होता आणि शिवना भरपूर हेल्प करतो. मग मला खूप शहाणा बाळ आहे शिव. पण तरी पण तो अजून छोटाचे, तरी त्याला काय काय गोष्टी सांगायला लागत्या. बाळाजवळ नाचू नको, उड्या मारू नको, आहे ना शिव. मम्माला सारखं वरडावं लागतं. मग शिव म्हणतो मम्मा तू माझं नुसती वरडती. हात वेग नाही द्यायचे. कशी करते हात आपला इथं. बाश लागलं तुझं. ओर बॉई. तिथं हसतंय. तर नाही तर शिवांशना स्टडी करतोय आणि शिवांशला आणि बाळाला भेटायला आहे ना त्याचे आजी आजोबा आले होते. तर 2-3 दिवसापूर्वी फक्त आहे ना माझे सासरे आले होते भेटायला. आणि 2-3 दिवसाच्या नंतर ना माझ्या सासूबाई आणि सासरे दोघी पण आले होते. तर ना कोइन्सिडेंट असा आहे की शिवांशनी पण तोच ड्रेस घातलेला आहे आणि मम्मीनी पण तीच साडी घातलेली आहे. तर ना ते असं वाटेल की त्याच दिवशीची क्लिप आहे, पण ह्या वेगवेगळ्या दिवसाच्या क्लिप आहे. कोइन्सिडेंट असं झाला की सेम कपडे आणि त्या सगळ्या गोष्टी मॅच झाल्या. पण 2-3 दिवसापूर्वी सासरे एकटेच आले होते आणि आता माझ्या सासूबाई पण आल्या आहे. आणि ते शिवना व्हिडिओ काढतोय, त्याला त्याच्या पप्पाला पाठवायचा आहे. तर इथे तो व्हिडिओ काढतोय की आजी आली आहे असं. तो एक छोटा व्लॉगरच झाला आहे आता घरातला. तर त्यांनी पण छोट्या क्लिप ना त्या दुसरा फोन आहे तर त्याच्यात काढून ठेवतो तो आणि त्याच्या पप्पांना सेंड करत असतो. तर त्याच्या पप्पाला सांगतोय ते आजी आणि बाबा आले ते भेटायला. तर ना आमच्या अक्का येताना कधीच रिकामी हाती येते नाही. कायम शेतातल्या भाजीपाला आणि अंडे वगैरे घेऊन येत असतात. तर इथे त्यांनी ना भरपूर शेतातला भाजीपाला आणि ना अंडे घेऊन आलेले आहे. आणि हे गावठी अंडे आहेत. आजी बाबा भेटायला आलते शिवला बाळाला. अरे आजी चांगलं घालशील. आजी बाबा पप्पी दे, बाबा दे, पप्पी दे. खोटं करता पप्पी दे. आता आला घर का.
आजी बाबा निघाले घर खायतून. जावं तर वाटत कोणचंच नाही त्याला इथलं सुटत नाही. त्याच्या आई लवकर चल चल आणि असंच करतो आणि घेऊन येते संपले का फोन करा घेऊन येते. बघा कसं खेळत होता